हाय. तर माणूस आहे ना, कधीच असा वयाने मोठा होतो म्हणून तो समजदार होतो असं कधीच नाही होत. कारण माणूस हा नेहमी अनुभवांनी मोठा होतो, समजदार होतो. वयाने तो वयस्कर झाला म्हणून तो समजदार झाला असं कधी नाही घडत. काही लोक आयुष्यात येतात, एक एक अनुभव असा देऊन जातात. माणूस समजदार होतो, माणूस हुशार होतो. मग माणसाला कळतं कुठल्या परेशानी, कुठल्या तरी अडचणी जीवनात येतात, कुठले तरी दुःख जीवनात येतात, कुठले तरी त्रास देणारे माणसं जीवनात येतात. त्यावेळेस मग वय कुठलंही असो, अगदी लहान वयाचा कोणी असो किंवा वय जास्त असलेला असो, पण ह्या जेव्हा गोष्टी येतात ना, फर्स्ट दुःख, दुसरं अडचणी परेशानी आणि तिसरं आपल्याला त्रास देणारे लोक, हे तीन गोष्टी आहेत ना, माणसाला हुशार करतात. आणि जीवन जगण्याची खरी कला तिथून चालू होते माणसाची. त्याला स्वतःला अनुभव आल्याशिवाय तो सुधरत नाही, तो शिकत नाही आणि तो हुशारही होत नाही. आणि याच्याशी वयाचा काही संबंध येत नाही. ह्या तीन गोष्टी माणसाला हुशार आणि समजदार बनवतात. मग माणूस खूप चेतन आणि सतर्क होतो, समजदार होतो. मग त्याला सगळंच कळतं. सहजपणे कोणासंगती किती बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे, दुःखांना किती घाबरलं पाहिजे, कठीण परिस्थितीमध्ये एक विश्वास मनात कसा ठेवला पाहिजे की जी कालची वेळ होती ती आज नाही आहे, आजची वेळ पण उद्या राहणार.